जय हिंद मित्रांनो, आपला युट्यूब चॅनलवरील उपक्रम दररोज पोलीस भरतीला पडलेले 10 क्वेश्चन. पहिला क्वेश्चन बघा. पहिला क्वेश्चन, एका मैदानावर पूर्ण खेळाडू संख्येने हँडबॉलचा सामना चालू होता. सामन्यावर पंच देखरेख करत होते. मैदानात एकूण पायांची संख्या किती? मित्रांनो, प्रश्न काय विचारलेला आहे? मैदानात एकूण पायांची संख्या किती? आता हँडबॉलचा सामना चालू आहे. हँडबॉलच्या सामनामध्ये किती खेळाडू असतात? 2 टीम असतात. एका टीम मधून 7, दुसऱ्या टीम मधून 7. 7 आणि 7 14. तर किती खेळाडू झाले? 14 प्लस 1 पंच. तर टोटल किती झाले? 15. आता बघा, 7 अधिक 7 खेळाडू अधिक 1 पंच बरोबर 15. मग 15 डुकी झाली. 15 गुणुले 2 तर 30. तर हे तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे 30. एकूण पायांची संख्या 30 होती. ह्या प्रश्नाचं उत्तर 3 हे आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. एका मैदानाची लांबी 25 मीटर व रुंदी 16 मीटर आहे. या मैदानाला 20 सेमी लांबीची व 10 सेमी रुंदीची फरशी बसवायची आहे. एका फरशीची किंमत 5 रुपये आहे. तर संपूर्ण मैदानासाठी लागणाऱ्या फरशांची किंमत किती आहे? हा प्रश्न सोलापूर सिटीला पडलेला आहे. बघा हा प्रश्न कसा सोडवायचा. मित्रांनो, मैदानाची लांबी किती आहे? मैदानाची लांबी आहे 25 मीटर आणि रुंदी आहे 16 मीटर. आता परिमाण कशात दिलेत मित्रांनो? मीटर मध्ये दिलेले. आणि फरशीचं माप कशात दिलेलं आहे? सेमी मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला ही मैदानाची लांबी तुम्हाला सेंटीमीटर मध्ये करावं लागणार. आता 25 सेंटीमीटर 25 मीटर तर 25 सेंटीमीटर म्हणलं की झालं 2500 सेंटीमीटर आणि 16 मीटरचं झालं 1600 सेमी मित्रांनो झालेलं आहे. कसं केलं? किलो हेक्टर डेकामीटर सी सेंटी. आता बघा सूत्र. आता बघा, परिमिती म्हणजे काय? ह्या चारही कोपऱ्यांची लांबी म्हणजे परिमिती असते आणि क्षेत्रफळ म्हणजे काय असते? यामध्ये किती मटेरियल बसेल म्हणजे काय असते? क्षेत्रफळ. आता आपल्याला काय करायचंय? क्षेत्रफळ काढायचे. का क्षेत्रफळ काढायचे? कारण की त्या मैदानावर आपल्याला फरशी बसवायची म्हणून काय काढायचंय? क्षेत्रफळ काढायचे. परिमिती काढून चालणार नाही. आता आयताकृती मैदान आहे. मग आयताकृती मैदानामध्ये आयताची क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी. बघा लांबी किती भेटली? 2500 गुणिले रुंदी किती? 1600 सेमी भागिले फरशी किती बसवायच्यात बाबा? 20 सेमीची फरशी 20 बाय 20 सेमी आणि 10 सेमी 20 बाय 10 ची फरशी आहे. तर किती फरशा बसतील असा प्रश्न विचारला. ह्या शून्याला हे शून्य कट झालं. ह्या शून्याला हे शून्य कट झालं. बेके बे 16 25 8 200 200 प्लस हे 2 शून्य. तर किती उत्तर आलं? 20,000. 20,000 गुणुले किती फरशांची किंमत आहे? एका फरशीची किंमत 5 गुणुले 5. तर किती उत्तर आलं मित्रांनो? 5 दुने 10 आणि हे 4 शून्य. तर 1 लाख हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. एकूण मैदानासाठी लागणाऱ्या फरशांची किंमत बरोबर 1 लाख. ऑप्शन क्रमांक 3 हा प्रश्न सोलापूर सिटीला येऊन गेलेला आहे गेल्या वर्षी. चला नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. आता बघा हा प्रश्न बघा, वाटते एवढं सोपं नाही मित्रांनो, पण प्रश्न बी तसं क्वालिटीचा दिलेला आहे सोलापूर सिटीला. 1.26 मीटर व्यासाचे वर्तुळ आहे. किती? 1.26 मीटर व्यासाचे वर्तुळ आहे. वर्तुळ आहे 500 वेळा फिरल्यास किती अंतर कापेल? आता मित्रांनो इथे तुम्हाला समजलं पाहिजे की नेमकं काय करायचं प्रश्नात. आता काय दिलाय? व्यास दिलाय. बरोबर आहे. वर्तुळाला फेरा मारायचे. आता व्यास दिलाय. मित्रांनो अगोदर वर्तुळाची संकल्पना तुम्हाला माहिती पाहिजे. हा असा वर्तुळ आहे. बरोबर आहे. ही मध्ये केंद्रबिंदू झाला. ही अर्धी असते त्रिज्या असते. काय असते मित्रांनो? त्रिज्या. आणि पूर्ण काय असतो? हा पूर्ण तुमचा व्यास असतो. काय असतो? व्यास. आता बघा तुम्हाला असं फिरायचंय. काय करायचंय? ह्या चक्कर गोल लावायचंय. म्हणजे असं या वर्तुळाला गोल येडा मारायचा आहे. तर किती फेऱ्या मारायच्या? त्या 500 फेऱ्या मारायच्या. बरोबर आहे. 500 फेऱ्या म्हणजे तुम्हाला ह्याचं अंतर म्हणजे परीघ काढायचं. काय असते? परीघ काढायला सांगितलंय त्यांनी. मग आता बघा, आता व्यासच्या निमपट काय असते? त्रिज्या. आता वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय? 2 पाय r. काय? वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय
आर हे सूत्र आहे, बरोबर आहे. आता व्यास दिलाय त्याच्या निमपट आता काय हवा मित्रांनो, तुम्हाला 1.26 मीटर व्यास दिलाय, बरोबर आहे. मग तुम्हाला अगोदर मीटर मध्ये आहे म्हणल्यानंतर तुम्हाला जड जाते सेंटीमीटर मध्ये करा. सेंटीमीटर मध्ये कसं करणार, 126 पॉईंट इकडे दोन डावीकडे सारखा उजवीकडे सारखा 2 पॉईंट झाल्यानंतर ही सेमी झालं, काय झालं सेमी मध्ये झालं, इथला ही 2 पॉईंट संपले भागिले 2 बेसक 12 बेत्रिसा 63 आलं. आता आपल्या सूत्रामध्ये टाका वर्तुळाचा परिघ बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या किती म्हणली 63, ही सेंटीमीटर मध्ये दिली मित्रांनो. 7×9=63 बरोबर 22 दुने 44 गुणिले 9 9 चौक 36 हातच्याला 3 9 चौक 36 अधिक 3 39 396 काय आला मित्रांनो आपला परिघ आला गुणिले म्हणजे हे परिघ म्हणजे या वर्तुळाचं पूर्ण अंतर आलेलं आहे. तर किती फेरा मारायच्या 500 फेरा मारायच्या आहेत गुणिले 500 गुणाकार करा, हे 2 शून्य आहेच राहिलं 5 31 हातच्याला 3 5 9 45 आणि 3 48 हातच्याला 4 5 3 15 15 आणि 4 19 बरोबर आहे मित्रांनो. किती आलं हे उत्तर आलेलं. पण आता ही कशात आले सेमी मध्ये आलेलं आहे मित्रांनो. आपल्याला कशात करायचंय मीटर मध्ये करायचंय म्हणजे 2 पॉईंट डावीकडे सरकवायचंय म्हणलं किती आलं 1980 तुमचं फायनल उत्तर यायला पाहिजे आहे का. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे. चला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे बघा. एका व्यक्तीने त्याचे 2000 रुपयाचे कर्ज किती हप्त्यात फेडले 4 हप्त्यात फेडलेले आहे, बरोबर आहे. परत 4 हप्ते परत केले व प्रत्येक हप्ता त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपयाने जास्त होता, तर त्याचा दुसरा हप्ता किती रुपयाचा होता. आता हा प्रश्न सोलापूर सिटीलाच पडलेला आहे मागील वर्षी. आता बघा किती हप्त्यात फेडले 4, तर पहिला हप्ता आपण x मानू प्लस दुसरा हप्ता, पहिला हप्ता किती 50 ने एक्स्ट्रा आहे, ही दुसरा हप्ता, ही पहिला हप्ता, ही दुसरा हप्ता अधिक तिसरा हप्ता काय होणार पहिल्यापेक्षा 50 ने अधिक 100 आणि चौथा हप्ता x अधिक 150 बरोबर. ही 4 हप्ते तुमचे झाले बरोबर किती 2000 रुपये. त्याने 2000 रुपये पूर्ण केलेले आहेत. 1 2 3 4 x झाले, किती x झाले 4x अधिक 50 150 300 बरोबर 2000. मग काय होणार 2000 वजा इकडून गेल्यानंतर वजा होणार 300 तर बरोबर 1700. तर 4x बरोबर 1700 तर x बरोबर 1700 भागिले 4 तर 4 चौक 16 उरला 4 दुने 8 4 25 तर x आला 425. तर पहिला हप्ता आला तुमचा 125, पहिला हप्ता आला 425. तर तुम्हाला विचारलाय कुठवा तर दुसरा हप्ता मध्ये फक्त दुसरा हप्ता काय आपला हा आहे 425 अधिक 50 बरोबर 475. ही तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. रोहित विराट आणि सूर्यकुमार बरोबर आहे यांनी मिळून 228 धावा केल्या. जर विराटने सूर्यकुमार पेक्षा 12 धावा जास्त केल्या व सूर्यकुमारने रोहित पेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर रोहितने किती धावा केल्या आहेत. आता मित्रांनो असा प्रश्न ऑप्शन वर सोडवायचं बरं वाटतं लगेच सुटतं बघा. शेवटी काय आता तुम्हाला शेवटी प्रश्न काय विचारला रोहितने किती धावा काढल्या असतील रोहितचं विचारले. कोणाचं विचारले मित्रांनो रोहितचं विचारलेलं आहे. आता बघा लक्ष द्या रोहितचं विचारलेलं आहे तर उत्तर बी कशात असणार आहे तुमचं रोहितच असणार. उत्तर हे कशात असणार आहे रोहितचं असणार आहे. आता बघा आता कोण कोण आहे पहिल्यांदा सुरुवातीला रोहित, दुसरा विराट आणि तिसरा सूर्यकुमार हे 3 जण आहेत बरोबर आहे. त्यांची बेरीज किती दिली वयाची 228 दिलेली आहे. बघा लक्ष द्या. आता ऑप्शन वरनं तुम्ही समजा रोहित विचारला तर रोहितच्या ठिकाणी किती घेतला आपण सुरुवातीला पहिला ऑप्शन 78 घेतला बरोबर आहे. 78 घेतला तर काय विचारलं आता बघा इथं वाचवा शेवटचा क्वेश्चन. सूर्यकुमारनी रोहित पेक्षा 9 धावा कमी केल्या. कोणी केल्या
सूर्यकुमारने. मग रोहितचा ऑप्शन मधून आपण 78 केलं. 78 वजा 9 धावा कमी केल्या. समजा किती झालं, 18तून 9 हातच्याला 1, 69 धावा समजा सूर्यकुमारने केल्या. बरोबर आहे. तर आता विराटने टोटल किती आपले 228 दिलेले आहे. बरोबर. ह्या दोघांची बेरीज करा. दोघांची बेरीज किती येते बघा, 78 अधिक 69. तर टोटल बघा किती झाले, टोटल 8 8 16 17 हातच्याला 1, हातच्याला 1, 7 7 आणि 7 14, 147. तर 228 वजा 147 करा. 1 12तून 4 गेल्यानंतर 8 हातचा 1 0. तर काय बाबा 81 कोणाची बेरीज आलेली आहे, विराट. आता ह्या सर्वांची बेरीज जर समजा 128 आली तर फायनल उत्तर बरोबर आहे. रोहित किती निघला, रोहित 78, विराट 81 आणि सूर्यकुमार 69. मित्रांनो आता लक्ष द्या, उत्तर तर बरोबर येणार असं वाटते मला. 78 प्लस 81 प्लस 69. चला 9 9 18 हातच्याला 1, 7 आणि 7 14 14 8 22. तर हे तुमचं फायनल उत्तर बरोबर आहे. तर 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. एका 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रांजलीने दीपालीला 35 मीटर अंतराने व 7 सेकंद वेळाने हरवले तर प्रांजलीने घेतलेला वेळ किती. मित्रांनो प्रश्न कसा विचारलाय बघा. आता स्पर्धा किती मीटरची होती मित्रांनो, पूर्ण टोटल स्पर्धा होती 200 मीटरची. बरोबर आहे. त्यामध्ये किती जणांनी भाग घेतला होता, दोघी जणी, एक आणि दोघी जणीने भाग घेतला होता. बरोबर आहे. तर या स्पर्धेमध्ये प्रांजलीने दीपालीला 35 मीटर अंतराने व 7 सेकंद वेळाने हरवले. म्हणजे 200 मीटर पर्यंत गेलीच नाही, रेस कुठं संपली तर 200 वजा 35. तर किती वजा बाकी आली चेक करा मित्रांनो, 200 वजा 35, 5 हातचा 1 6, 165 लाच रेस संपलेली आहे. बरोबर आहे. मग रेस कितीची झाली, 165 चीच झालेली आहे. तर आता काय म्हणते बघा, 35 मीटरला किती वेळ सेकंदाने हरवले, 7 सेकंदाने. तर 165 सेकंदाला किती हरवले असं तिरकत गुणाकार करा. 165 गुणिले 7 भागिले 35. 7 1 7 7 5 35, 5 1 5 5 3 15, 1 5 3 15. तर तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे 33. ऑप्शन क्रमांक 3 हे मित्रांनो उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सुनील व दिलीप मिळून एक व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये सुनीलची गुंतवणूक 22,500 रुपये व दिलीपची गुंतवणूक 35,000 रुपये होती. एकूण नफा 13,800 रुपये असेल तर दिलीपच्या नफ्याचे वाटा किती असेल. आता मित्रांनो कोण कोण आहे बघा, कोण कोण आहे मित्रांनो. तुम्हाला जर मित्रांनो हा उपक्रम आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईबर करा. जय हिंद मित्रांनो. चला हे घ्या प्रश्न. सुनील, कोण कोण आहे, सुनील, दुसरा दिलीप, हे दोघे जण आहेत. आता बघा सुनीलने गुंतवणूक किती केली, सुनीलची गुंतवणूक 22,500, सुनीलची गुंतवणूक 22,500 आणि दिलीपची गुंतवणूक 35,000 रुपये आहे. बरोबर आहे. आता यांचे काय करा, ह्याला भाग आला, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कटलं, 5 ने जाते 25 ने भागला, 25 90 सव्वा 200, 25 1 25 उरला 10, 25 चोक 100 14. या दोघांची काय करा, गुणोत्तरांची बेरीज करा. गुणोत्तरांची बेरीज करा. 14 अधिक 9 1 23. किती आली मित्रांनो, 23. आता एकूण नफा किती झालाय, नफा 13,800. 13,800 भागिले 23. 23 सक्क येत असेल मित्रांनो. 23 गुणिले 6 6 3 18 40 6 2 12 1 13. 23 सक्क आणि ही 2 शून्य 600. बरोबर आहे मित्रांनो. तर काय विचारले तर दिलीपच्या नफ्याचा वाटा. दिलीप कुठे आहे, दिलीपचं गुणोत्तर काय आलेलं आहे 14. मग 14 गुणिले 600. बरोबर आहे. बरोबर
2 शून्य 2 शून्य 6 चोक 24 हातच्याला 2 6 1 6 6 2 8 8,400 रुपये नफ्याचा वाटा आलेला आहे. तुमचं 3 नंबरचं ऑप्शन फायनल उत्तर आलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 10 जणांनी प्रति दिवस 6 तास काम करून एक काम 18 दिवसामध्ये पूर्ण केले तर 15 जणांनी तेच काम 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी प्रति दिवस किती तास काम करावे लागेल हा प्रश्न पडलेला आहे सोलापूर सिटी. हे सर्वच प्रश्न सोलापूर सिटीला येऊन गेलेले आहेत. आता काय होणार बघा. 10 जण म्हणजे 10 लोक आहेत. 10 गुणिले किती तास काम करतात, 6 तास काम करतात. एका कामाला किती दिवस लागले, त्यांनी 18 दिवस लागले, भागिले तर पूर्ण केले तर 15 जणांना 15 गुणिले जणांना तेच काम 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती तास काम करावे लागेल. तर काय काढायचं मित्रांनो, तास निघणार आहे बघा. 6 दुने 12, 6 त्रिक 18, 2 के 2, 2 त्रिक 6, 3 एक 3, 3 पाचे 15, परत 5 एक 5, 5 दुने 10 बरोबर 3 दुने 6, 3 दुने 6. तर तुमचं हे फायनल उत्तर आलेलं आहे 6 तास काम करावे लागेल. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. आता बघा ही काय अधिक आहे तर प्रश्न काय 440 अधिक 20 भागिले 5 गुणिले 2. आता पंचभाग्य वैभवानुसार आपल्याला सोडवायचं आहे. आता काय होणार, अगोदर भागाकाराची क्रिया करून घ्यायची असते. 440 अधिक 20 भागिले 5 गुणिले 2 बरोबर आहे. 5 चोक 20, 4 दुने 8, 440 अधिक 8 बरोबर 448. हे तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे 448. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक रेल्वे प्रति तास 45 किमी वेगाने जाते. 130 मीटर लांबीची रेल्वेगाडी 30 सेकंदामध्ये एक पूल पार करत आहे तर त्या पुलाची लांबी किती. आता काय काढायचं मित्रांनो, पुलाची लांबी काढायची आहे. पुलाची लांबी कशी काढणार. आता बघा लांबी म्हणजेच काय काढायचं, तुम्हाला अंतर काढायचं आहे. आता बघा लक्ष द्या, रेल्वे किती प्रति तास वेगाने पळते 45 किमी. आता किमीचे कसे करायचे मीटर मध्ये, 45 चे मीटर मध्ये करायचं म्हणजे 3 शून्य भागिले 3600 हे तुमचं बरोबरच आहे. डबल मार्क. चला रेल्वे लांबीची गाडी किती दिली 130 मीटर लांबीची रेल्वे गाडी, तर त्या पुलाची लांबी काढायची आपल्याला बरोबर आहे. तर अंतर मांडा आहे असं अंतर हे टोटल मिळणार आहे. तर किती सेकंदावर वाटते 30 सेकंदामध्ये ओलांडते. तिरकस गुणाकार करा म्हणजे अंतर भेटणार आहे 45,000 गुणिले 30 भागिले 3600. या 2 शून्याला हे 2 शून्य कट झालेलं आहे. 9 चोक 36, 9 पाच 45 हे 0 परत 2 दुने 4 आणि ही 15 परत 2 एक 2 परत इथं 25 गुणिले 15 करा. 25 गुणिले 15 पाची 75 हातच्याले 7, 15 दुने 30, 30 आणि 7 37, 375 मीटर अंतर टोटल अंतर आले. काय आले टोटल. तर विचारले का आपल्याला पोलाची लांबी, तर 130 वजा करावं लागेल यातून 5 3 4 245 हे तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे. 245 हे तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. जय हिंद मित्रांनो. आपला 10 क्वेश्चन हा उपक्रम संपलेला आहे. जय हिंद. भेटू पुढील भागामध्ये.